नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशिकांत शेजूळ, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, विवेकानंद महाविद्यालय. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण समवर्ती वक्र विश्लेषणाचा अभ्यासास सुरुवात केली होती आणि त्यामध्ये आपण समवर्ती वक्र म्हणजे काय, समवर्ती वक्राचे जे काही गृहीते आहेत त्याचा अभ्यास आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये केला होता. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मुख्यतः त्याचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. समवर्ती वक्राचे जे काही वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहिला आहे इंडिफरन्स कर्व हॅज निगेटिव्ह स्लोप, दॅट इज इट इज स्लोप डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. त्या ठिकाणी आपण पाहत आहोत ही डायग्राम आहे समवर्ती वक्राची. या ठिकाणी एक वस्तूची दुसरी वस्तू त्यामध्ये आपण पर्याप्त म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तूमध्ये हे करत असतो, पर्यायी वस्तू वापरत असतो. त्यावेळेला ती एक घटत्या दराने आपण एक वस्तू दुसऱ्या वस्तूमध्ये पर्यायित करत असतो. त्यामुळे याचा जो दर आहे तो ऋणात्मक होताना आपल्याला दिसतो. तर आता दुसरं जे आपली गुणधर्म आहे ते आहे इंडिफरन्स कर्व इज ऑलवेज कन्वेक्स टू द ओरिजिन. म्हणजे काय, तर समवर्ती वक्र हे आरंभस्थानाशी बहिर्वक्र असतात. द सिम्प्लाइज द टू गुड्स आर इम्परफेक्ट सेपरेटेड. याचं कारण काय सांगता येईल, तर या ठिकाणी आपण पाहत आहोत आकृतीमध्ये संत्रा आणि सफरचंद या दोन वस्तू आहेत आणि या दोन वस्तूचं जे काही संत्र्याचे नग कमी केल्यानंतर आपल्याला जे काही सफरचंदाचे नग वाढवावे लागतात ते एक घटत्या दराने आपण वाढवत असतो. त्यामुळे ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत, सी पासून डी पर्यंत अशी खालच्या जे काही खालच्या अक्षाला आपण ॲपल ज्यावरती आपण दाखवले 1 2 3 4 5 च्या माध्यमातून त्या अक्षावर आपण खाली येत असतो आणि जे काही ऑरेंजचे आहेत ते कमी होताना दिसत आहेत आणि हे वाढताना दिसत आहेत. म्हणून हा वक्र हा बहिर्वक्र असतो. जरी आपण याच्यावरती दुसरा वक्र काढला तरीही तो बहिर्वक्रच म्हणजे समवर्ती वक्र हे बहिर्वक्रच येताना आपल्याला दिसून येतील. आणि त्याचं कारण हेच आहे की एका वस्तूमध्ये आपण जेव्हा घट करतो, म्हणजे ऑरेंज संत्र्यामध्ये जेव्हा आपण घट करतो तेव्हा ॲपलमध्ये आपण वाढ करताना दिसत आहोत. म्हणजे एका वस्तूच्या घटीतून दुसरी वस्तू आपण वाढवत आहोत आणि ते घटत्या दराने वाढवत असल्यामुळे या ठिकाणी तो बहिर्वक्र असतो. तर आता त्याचे दुसरे आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वस्तू ह्या पूर्णतः पर्यायी वस्तू नसतात, तर त्या अपूर्ण पर्यायी असतात. आणि MRS मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन म्हणजे पर्यायी वस्तूचा जो दर असतो तो घटत्या दराने असतो असं आपण पाहू शकतो. तर त्याशिवाय जर का इंडिफरन्स कर्व स्ट्रेट लाईन असतील तर MRS कॉन्स्टंट होईल आणि ते आपल्या गृहीताला अनुसरून नाही. आणि एल शेप असेल तर त्या वस्तू कॉम्प्लिमेंटरी असतील. जसं त्या वस्तू एकमेकावर कॉम्प्लिमेंटरी वस्तू म्हणजे कसं, पेन आणि साई किंवा पेन आणि कांडी अशा प्रकारच्या एकच वस्तूसारख्या असतील. तर प्रॉपर्टीज ऑफ IC तिसरी जी प्रॉपर्टीज आहे किंवा गुणधर्म आहे ते आहे टू इंडिफरन्स कर्व नेव्हर इंटरसेक्ट ऑर बिकम टांजंट टू इच अदर. या ठिकाणी आपण पाहत आहोत की दोन समवर्ती वक्र एकमेकांना छेदू शकत नाहीत. तर या ठिकाणी याचं जर महत्त्वाचं कारण हे सिद्ध करण्यासाठी आपण असे मानू की दोन समवर्ती वक्र एकमेकांना छेदतात असे मानून आपण आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. त्यापासून निघणारे जर निष्कर्ष चुकीचे झाले तर आपल्याला असे म्हणता येईल की हे चुकीचे निष्कर्ष दोन समवर्ती वक्र एकमेकांना छेदतात असे मानल्यामुळे निघाले. निष्कर्ष चुकीचे निघाले तर समवर्ती वक्र एकमेकांना छेदतात हेही चुकीचेच आहे असे म्हणता येईल. या ठिकाणी पहा समवर्ती वक्र म्हणजे इंडिफरन्स कर्व 1 आणि 2 अशा आपण दाखवलेले आहे डायग्राम आकृतीमध्ये. आणि त्या ठिकाणी संत्रा आणि सफरचंद या दोन वस्तू आहेत. या दोन वस्तूमध्ये दाखवलेल्या आहेत. या समवर्ती वक्रावर जे काही B आणि C बिंदू आहेत हे समवर्ती वक्रावर दाखवलेले आहेत. या ठिकाणी त्यांचे महत्तम समाधान प्राप्त होते आणि ए बिंदू हा या ठिकाणी दोन्ही समवर्ती वक्राचा म्हणजे त्या ठिकाणी इंटरसेक्ट म्हणजे एकमेकाला छेदलेले दिसून येतात. तर या ठिकाणी आपण असे पाहू शकतो की जे काही समवर्ती वक्र आहेत हे
समान समाधान दाखवत असतात आणि ते सी बिंदूवरती आणि बी बिंदूवरती दाखवतात. तर जेव्हा एखाद्या वस्तूचे नग आपण 20 घेतो त्यावेळेला एक नग वापरतो, परंतु दुसऱ्या वेळेला आपण तसे करू शकत नाही. म्हणून प्रत्येक इंडक्स कर्व एकमेकाला छेदत नाहीत, तर खालचा इंडक्टन्स कर्व कमी समाधान दाखवतो तर वरचा त्याच्यापेक्षा जास्त दाखवेल. त्यामुळे हे समोरचे वक्र एकमेकांना छेदू शकत नाहीत. त्यानंतर हायर इंडक्टन्स कर्व रिप्रेझेंट हायर सॅटिस्फॅक्शन आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, एक इंडक्टन्स कर्व काढल्यानंतर जेव्हा वरचा इंडक्टन्स कर्व हा महत्तम जास्त समाधान दर्शवणारा वक्र असतो, समोरती वक्र असतो. आणि असा जर समोरती वक्रा 1 2 3 4 असे वाढवत गेलो तर त्याचा एक नकाशा आपल्याला मिळतो. त्याला आपण समोरती वक्राचा नकाशा असं म्हणत असतो. इंडिफरन्स मॅप, समोरती नकाशा असं म्हणत असतो. दिस इज बिकॉज द कॉम्बिनेशन लेईंग ऑन हायर इंडिफरन्स कर्व कंटेन मोर ऑफ आयदर वन और बोथ गुड्स अँड मोर इज ऑलवेज प्रिफर्ड टू लेस. या ठिकाणी वरचा समोरती वक्र जास्त समाधान दर्शवतो. त्यामुळे कधीही आपण मोर इज ऑलवेज प्रिफेअर टू लेस म्हणजे जास्तीचं प्रेफर करत असतो आणि कमीचं प्रेफर करताना दिसत नाही कोणताही. त्यामुळे वरचा इंडिफरन्स कर्व आपण प्रेफर करू आणि या ठिकाणी जरूर त्याप्रमाणे दाखवलेलं आहे. त्यानंतर पाचवं जे आहे, इंडिफरन्स कर्व टचेस नायदर एक्स ॲक्सिस नॉर वाय ॲक्सिस बाय डेफिनेशन. समोरती वक्राची जी व्याख्या आहे की या ठिकाणी दोन वस्तूचे महत्तम समाधानासाठी दोन वस्तू अशा प्रकारे दोन वस्तूचे जे काही कॉम्बिनेशन आहे ते अशा प्रकारे डिवायडेड केले असते की दोन्ही वस्तूतून आपल्याला सारखे समाधान मिळेल. पण या ठिकाणी एक वस्तू जर 0 केली असं होऊ शकत नाही. समोरती वक्र दोन वस्तू गृहीत धरलेल्या आहेत आणि त्याच्या व्याख्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही एका ॲक्सेस, एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सेस तो टच करत नाही. तो एक कन्व्हेक्टिव्ह ओरिजिन असतो. त्यानंतर सहावं जे आहे, इंडिफरन्स कर्व नीड नॉट टू बी पॅरलल टू इच अदर. ते बिकॉज ऑफ डिफरंट एमआरएस ऑन डिफरंट ICS. या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, जे काही समोरती वक्र आहेत हे एकमेकांना पॅरलल म्हणजे समांतर असताना दिसून येत नाहीत. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक समोरती वक्राचा जो MRS मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन, एक वस्तू दुसऱ्या वस्तूत पर्याय करण्याचा जो दर असतो तो एकमेकाचा वेगळा असताना दिसून येतो. त्यामुळे ते एकमेकाला समांतर असू शकत नाहीत. आता आपण पाहिले जे काही गुणधर्म आहेत, समोरती वक्राचे जे गुणधर्म आहेत ते आपण अभ्यासले आहेत. त्यामध्ये तर त्यानंतर दुसरं एक आहे, समोरती वक्र हे वर्तुळाकार असू शकत नाही, कारण आपण पाहिलेलं आहे समोरती वक्र हे बहिर्वर्क असते. त्यानंतर आपण पाहणार आहोत बजेट कन्स्ट्रेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत व्हॉट इज बजेट कन्स्ट्रेंट, व्हॉट इज अटेंडेबल. म्हणजे काही बजेट कन्स्ट्रेंट लिमिट अँड इंडिव्हिज्युअल अबिलिटी टू कन्झ्युम इन लाईट ऑफ द प्राईस दे मस्ट पे फॉर व्हेरियस गुड्स अँड सर्व्हिसेस. बजेट कन्स्ट्रेंट म्हणजे प्रत्येक जे काही उपभोक्ता असतो त्याला एक आपल्या खर्च करण्याची एक मर्यादा असते. त्याच्याकडे जे पैशाच्या बाबतीतलं आपण सध्या पैसा समजू, पण लिमिटेड त्याचं एक बजेट असते एखाद्या वस्तूवर खर्च करण्याचं. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत बजेट कन्स्ट्रेंट म्हणजे काय, तर लिमिट, मर्यादा. एखाद्या वैयक्तिक उपभोक्त्याला एखादी वस्तू उपभोग घेण्याची जी किंवा त्या वस्तू आणि सेवावर खर्च करण्याची जी मर्यादा असते त्याला आपण बजेट, खर्चाची मर्यादा असे म्हणत असतो. बजेट लाईन और प्राइस लाईन. किंमत रेषा show all possible combination of two goods that the consumer can buy if he spend the whole of his given sum of money on his purchase at the given price. या ठिकाणी बजेट लाईन, किंमत रेषा
ही एक अशी रेषा आपण काढत असतो ज्या रेषावरती सर्व असे शक्य दोन वस्तूचे ग्राहकाला किंवा उपभोक्त्याला दोन वस्तू कशा प्रकारे खरेदी करायच्यात आणि किती पैशामध्ये खरेदी करायच्यात हे दाखवणारे बिंदू एकत्र जोडलेले असतात, त्याला आपण किंमत रेषा असे म्हणत असतो. आता बजेट लाईन या ठिकाणी आपण पाहत आहोत कॉम्बिनेशन ABCDE हे या आकृतीमध्ये दाखवलेले आहेत आणि ॲपल जर 6 रुपये प्रति युनिटला असेल आणि ऑरेंज हे 2 रुपये प्रति युनिट, म्हणजे प्रत्येक संत्र्यासाठी 2 रुपये आपल्याला मोजायचे आहेत आणि ॲपलसाठी 6 रुपये मोजायचे आहेत. तर टोटल बजेट 6 इंटू ए प्लस 2 इंटू ऑरेंज संत्रा. तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की 0 जेव्हा ॲपल एकही खरेदी करणार नाही त्यावेळेला 12 युनिट हे संत्र्याचे आपण खरेदी करू शकू, कारण 24 रुपये आपल्याकडे आहेत असं आपण गृहीत धरलेला आहे. बजेट लाईन करस्पॉन्डिंग टू बजेट ऑफ RS24. जर 24 रुपये बजेट आपण गृहीत धरलं आपल्याकडे, तर या ठिकाणी आपण पाहत आहोत या लाईनवरती जर आपण 9 जर बी या ठिकाणी 9 संत्रा आणि म्हणजे 18 रुपये संत्र्यामध्ये जातील आणि एक ॲपल 18 आणि 6 24 अशा प्रकारचे आपण ABCDE या ठिकाणी 4 जर ॲपल खरेदी केले तर 24 रुपये आपण ॲपलवरतीच खर्च करत आहोत असे आपण म्हणू शकतो. यालाच आपण किंमत रेषा किंवा बजेट लाईन इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणत असतो. आता स्लोप ऑरेंज चेंज इन ॲपल चेंज इन ऑरेंज इज इक्वल टू -3/1 इज इक्वल टू P apples P orange. This slope is the negative of the ratio of the price of the two goods. The slope indicates the rate at which the two goods can be substituted without changing the amount of money spent. याचा जो बजेट किंमत रेषेचा जो उतार आहे तो डावीकडून उजवीकडे खाली येताना दिसत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचा एक जे काही स्लोप रेट ॲट विच 2 गुड्स कॅन बी सबस्टिट्यूटेड, या ठिकाणी 2 वस्तू कशा प्रकारे सबस्टिट्यूट होताना दिसत आहेत त्यावरून याचा एक उतार ठरलेला असतो. कन्झ्युमर इक्विलिब्रियम. आता आपण पुढे पाहणार आहोत ग्राहकाचे समाधान. आता उपभोक्त्याच्या विश्लेषणाच्या प्रकरणात आपण पाहिले. आता आपण उपभोक्त्याच्या समसीमांत उपयोगितेच्या तत्वानुसार आपले जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करतो. समवर्ती वक्र तंत्राच्या सहाय्याने देखील उपभोक्ता आपले जास्तीत जास्त समाधान कसे प्राप्त करतो हे दाखवता येते. समजा एका विद्यार्थ्याला त्याच्या वाढदिवसाच्या वेळी 10 रुपये मिळाले. समजा त्याने ते पैसे पुस्तक आणि पेन अशा 2 वस्तूवर खर्च करण्याचे ठरवले. आपण असे मानू की प्रत्येक वस्तूची तर किंमत 2 रुपये व प्रत्येक पेनची 1 रुपये आहे. त्याने सर्वच्या सर्व पैसे पुस्तकावर खर्च करण्याचे ठरवले तर त्याला 5 पुस्तके घेता येतील आणि सर्वच्या सर्व पैसे त्याने पेनवर खर्च केले तर त्याला 10 पेन्स घेता येतील आणि 10 रुपयामध्ये 5पेक्षा कमी पुस्तके आणि 10पेक्षा कमी पेन्स याचा एखादा समूह खरेदी करता येईल. त्याला आपण काय म्हणलेलं आहे, बजेट लाईन किंवा किंमत रेषा. तर या ठिकाणी कन्झ्युमर चूजेस कॉम्बिनेशन ऑफ गुड दॅट विल मॅक्झिमम द सॅटिस्फॅक्शन दे कॅन अचीव गिव्हन द लिमिटेड बजेट अवेलेबल टू देम. ग्राहक हा अशा प्रकारे खरेदी करत असतो त्याच्या मर्यादित खर्च करण्याच्या जे काही बजेट त्याचं जे काही खर्चाचं अंदाजपत्रक ठरलेलं आहे त्या मर्यादेमध्ये तो महत्तम समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. द मॅक्झिमम कॉम्बिनेशन मस्ट सॅटिस्फाय 2 कंडिशन. जर महत्तम समाधान मिळवायचं असेल तर त्यासाठी 2 महत्त्वाच्या अटी आहेत. इट मस्ट बी लोकेटेड ऑन द बजेट लाईन. ते हे महत्त्वाचं आहे की ते बजेट लाईन किंमत रेषेवरती लोकेट झालं पाहिजे किंवा दिसलं पाहिजे. आणि दुसरं जे आहे मस्ट गिव्ह द कन्झ्युमर द मोस्ट प्रिफर्ड कॉम्बिनेशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि अशा प्रकारचं प्रिफर्ड कॉम्बिनेशन पाहिजे की ते वस्तू आणि सेवापासनं त्या उपभोक्त्याला एक महत्तम समाधान प्राप्त झालं पाहिजे. ते कशावरती, समवर्ती वक्रावरती. कंडिशन 1 काय तर बजेट लाईन शुड बी ट्रान्सलेट टू द इंडिफरन्स कर्व. तर कंडिशन 1 ही आहे की किंमत रेषा ही इंडिफरन्स कर्व समवर्ती वक्राला छेदून गेली पाहिजे. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत कंडिशन ऑफ कन्झ्युमर इक्विलिब्रियम. इंडिफरन्स कर्व दाखवलेला आहे, किंमत रेषा ही दाखवलेली आहे.
कॉम्बिनेशन ई कॅन नॉट बी अटेंड ड्यू टू बजेट कन्स्टेंट. आता हे पहा, त्याच्याजवळ फक्त 24 रुपये आहेत आणि समोरती वक्र हा वरती दाखवल्यामुळे 24 रुपयामध्ये ते खरेदी करू शकत नाही. म्हणून आपल्याला समोरती वक्र हा अशा प्रकारे खाली काढला पाहिजे. पॉईंट बी डज नॉट मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन. या ठिकाणी बी पॉईंटला हा मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन होत नाही, बिकॉज दे एक्झिट अप पॉईंट सी विच इज अटेंड अँड येल्स हायर सॅटिस्फॅक्शन. सी या ठिकाणी हायर सॅटिस्फॅक्शन होतं आहे ना, दिसतं आहे, परंतु या ठिकाणी सी वरती बजेट तेवढंच असल्यामुळे तो त्या ठिकाणी थांबेल, परंतु बी या ठिकाणी थांबेल, परंतु सी या ठिकाणी त्याचं महत्तम समाधान होताना दिसते. तर आपण ह्या डायग्राममध्ये पाहू शकता, कंडिशन ऑफ कन्झ्युमर इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम ऑकर्स पॉईंट सी वेअर द कन्झ्युमर सिलेक्ट द कॉम्बिनेशन विच रिचेस द हायेस्ट अटेंडेड इंडिफरन्स करो. या ठिकाणी इक्विलिब्रियम पॉईंट सी we would have slope of indifference curve MRS XY equal to the slope of budget line PX to PY. तर आपण पाहत आहोत या ठिकाणी जी काही किंमत रेषा आणि जे काही समोरती वक्र आहेत हे सी या बिंदूमध्ये छेदतात आणि या ठिकाणी त्याचे आपल्या जे काही खर्चाचा अंदाजपत्रक किंवा त्याच्याजवळ जी काही पैसा आहे त्याच्यामध्ये त्याचं महत्तम समाधान प्राप्त होताना दिसत आहे. हे IC 2मध्ये आपण पाहत आहोत. तर कंडिशन ऑफ इंडिफरन्स को मस्ट बी कन्व्हर्ट टू द ओरिजिन. या ठिकाणी दुसरी कंडिशन जी आहे ती इंडिफरन्स कर्व हा ओरिजिन म्हणजे मूळ बिंदूशी बहिर्वक्र असावा. कॉम्बिनेशन ई कॅन नॉट बी इक्विलिब्रियम पॉईंट बिकॉज MRS विल बी इन्क्रीजिंग ॲट ई व्हेअर इट शुड बी डिमिनिशिंग ॲट द इक्विलिब्रियम पॉईंट. तर या ठिकाणी हे चुकीच्या पद्धतीने दाखवले असल्यामुळं आकृतीमध्ये हा कन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र नाही, हे आरंभ बिंदूशी. इफेक्ट ऑफ चेंज इन द बजेट इन्कम. बजेट इन्कम. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कन्झ्युमर इक्विलिब्रियमचा काही भाग पाहिलेला आहे. आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये त्याचा बजेट लाईन म्हणजे उत्पन्न वाढल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहू. धन्यवाद.